मुंबईसाठी दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी मुंबईसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे। मुंबईत काय करायचं यासाठी अजित पवार पक्षामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। सुनील तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी युती त्या ठिकाणी होत आहे। त्या युती होत असताना कुठे विलिनीकरणाचा मुद्दा आला आहे का? काल त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी युतीची घोषणा केली, म्हणजे विलिनीकरणाचा मुद्दा आला का? आपण आपले जे प्रश्न इतके हायपोटिकल आहेत की त्या विषयावरती चर्चा करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकत नाही। युती करणं निवडणुकीला सामोरं जात असताना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पैकी युतीसुद्धा त्या ठिकाणी अधिकृत चिन्हावरती झाले आणि अनेक ठिकाणी परिवर्तन आघाडी, विकास आघाडी, नागरी आघाडी, शहर विकास आघाडी अशा पैकी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जागा वाटपावरून जोरदार खलबतं सुरू आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणेंमध्ये गुप्त बैठक झाली। तासभर झालेल्या बैठकीमध्ये जागा वाटपावरती बरीच घासाघीस झाली। अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या इच्छुकांनी देखील दावा केलाय। या बैठकीच्या ठिकाणी नेमके कोणाचे उमेदवार द्यायचे, त्याबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घ्यायचं का, यावरची बरीच खलबत रंगली। यानंतर बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी नो कमेंट्स असं म्हणत थेट पुणे गाठलं। पुण्यामध्ये अजित पवारांसोबत शरद पवारांचे नेते चर्चा करणार असून या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बहुसंख्य कार्यकर्ते, त्यामुळे तुम्ही डोंट जम्प टू कन्क्लुजन। माझी तुम्हाला हीच विनंती आहे, माझं ऐकून घ्या। मागे आणि त्यांच्यासोबत तुम्ही आज चर्चेला आलेला आहात, मग त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करणार। मी तुम्हाला तेच म्हणतो, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच। कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला? वेट अँड वॉच। का मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे जातील। वसई विरार महानगरपालिकेसाठी अखेर महायुतीतील जागा वाटपाचं कोडं सुटलंय। शिवसेना 24 तर भाजप आणि इतर घटक पक्ष 91 जागांवरती लढणार आहेत। महायुतीमध्ये शिवसेना, भाजपसह आगरी सेना, आरपीआय आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीही सहभागी आहेत। नालासोपारा इथल्या भाजप कार्यालयामध्ये झालेल्या 3 तासांच्या मॅरेथॉन बैठकीमध्ये या जागा वाटपासंदर्भात शिक्कामोर्तब करण्यात आलंय। अद्याप देखील 3 ते 4 जागांचा तिढा कायम असून त्यावर देखील लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। युतीच्या घोषणेमुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची चर्चा रंगली आहे। महायुतीचा निर्णय अंतिम झालेला आहे आणि आम्ही सर्वच, राजन नाईक असतील, दिवे मॅडम असतील, तरे साहेब असतील, आमचे सर्वच पदाधिकारी आम्ही सगळं 2 तासापासून इथे बसलो होतो। त्याचबरोबर जे आम्हाला सीट पाहिजे होते त्याच्यावरती आता 24 सीटचं आमचं फायनल झालेलं आहे। ज्या 2-4 सीटवरती चालू आहे ते संध्याकाळपर्यंत क्लॅरिटी होईल। वरून सन्माननीय शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फायनल करून ते अंतिम निर्णय संध्याकाळपर्यंत होऊन जाईल। पण सीटचं फायनल झालं, युतीचं पण फायनल झालेलं। उद्यापासून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करायला सुरुवात होतील। त्यांच्याकडे इच्छुकाची गर्दी आहे, आमच्याकडे इच्छुकाची गर्दी आहे, पण आम्ही दोघं एक आहोत आणि आमच्याच चिन्हावर लढणार। आम्ही शिवसेना धनुष्यबाणावर लढणार आणि भारतीय जनता पार्टी कमळ, कारण पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षाची निशाणी प्राणप्रिय असते, त्यामुळे आम्ही निशाणीवरच लढणार आणि भगवा महायुतीचा महापालिकेवरती फडकणार। प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने इच्छुक असतात त्यावेळेला थोडंफार नाराजगी होणं अपेक्षित आहे, पण आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे की जे जरी थोड्या वेळासाठी नाराज झाले तरी पक्षाचा आणि महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी सगळे एकच दिलाने, एकच उटीने या निवडणुकीला सामोरे जातील। एकीकडे वसई विरारमध्ये शिवसेना भाजपचा जागा वाटपाचा तिढा हा सुटला असला तरी मीरा भाईंदरमध्ये मात्र महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे। यावरती तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरती हालचाली सुरू असून भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे मीरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष दिलपी जैन यांना पत्र पाठवून मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीकरता शिवसेना भाजप महायुतीसाठी समन्वय समिती ही गठीत करण्याची सूचना दिल्या आहेत।
ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठं नाराजी नाट्य समोर आलंय. पक्षविरोधी कारवाईच्या आरोपावरून मनोरमा नगर इथल्या शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईनंतर शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात असल्यामुळे त्या नाराज झाल्याची चर्चा आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ही नाराजी कशी दूर केली जाते याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करते त्याची पालक म्हणून माझी जबाबदारी होते की जर माझ्या मुलाला जर कोण त्रास देते तर आई म्हणून माझा पहिला राजीनामा घेतला गेला पाहिजे. कारण मी असमर्थ ठरते या गोष्टीसाठी की मी त्याला वाचवू शकत नाही तर मी प्रभागाला काय वाचवेन. आणि म्हणून मी माझा राजीनामा दिलेला आहे. आणि पक्षाची कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाबरोबर एकनिष्ठ, आणि मला असं वाटतं एकनिष्ठाचं डेफिनेशन मला कोणी विचारू नये. कारण गेली 19 वर्ष पक्षासाठी जे करायचं आहे ते कार्यकर्ता म्हणून मी केलेलं आहे. आणि बाकीचं तर आता उद्या साहेब माझ्याशी बोलल्यावर मी त्याच्यावर स्पष्टीकरण देऊ शकतो. तर मुंबईत मलबार हिल परिसरातही शिंदेंच्या शिवसेनेत काल नाराजी नाट्य पाहायला मिळालं. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती वरिष्ठ पदाधिकारी लॉबिंग करत असल्यानं मलबार हिल परिसरात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य हे पाहायला मिळालं. कनिष्ठ पदाधिकाऱ्यांची पदं काढून ती मर्जीतल्या लोकांना देण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी हे प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. राजीनाम्याचा इशारा देणारे पदाधिकारी हे सुरुवातीपासूनच शिंदेंसोबत असताना त्यांना पक्षामध्ये चुकीची वागणूक मिळत असल्याचा आरोप हा सध्या करण्यात येतोय. महापालिका निवडणूक तोंडावर असताना नाशिक भाजपमध्ये सध्या नेत्यांच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय. ठाकरे सेनेच्या यतीन वाघ आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्या प्रवेशाला आमदार देवयानी परांदे आणि स्थानिक निष्ठावंतांनी विरोध केला होता. गिरीश महाजन यांनी देखील या संदर्भामध्ये कल्पना देण्यात आली होती. मात्र निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून इतर पक्षातल्या 5 नेत्यांना गिरीश महाजन यांनीच भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे भाजप निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली. आमदार देवयानी परांदे या प्रवेशावेळी अनुपस्थित देखील राहिलेल्या होत्या. आपण बघताय सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये असंतोष असतो. एकदा प्रवेश घेत असताना समोरचे प्रमुख पदाधिकारी आहेत, अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत, वादविवाद झालेले आहेत, कुठे कुठे फारच तीव्र वाद सुद्धा आमचे झालेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विरोध असतो ही वस्तुस्थिती आहे. पण आता निवडणुका समोर आहेत. सगळ्या निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन, सगळं निवडून द्यायचं गणित लक्षात घेऊन अनेक ठिकाणी मी पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेतो आहे. याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी किंवा राग कार्यकर्ते व्यक्त करत असतात. मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक खडाजंगी काही केल्या थांबत नाही. नगरपालिका निवडणुकीत भुसावळमध्ये झालेल्या पराभवानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंचं नाव घेऊन बोचरी टीका केली होती. भुसावळमधील पराभव हा अपशकुनी खडसेंमुळे असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. आता महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय. जर भाजपचा पराभव झाल्यामुळे माझ्यामुळे झाला तर ती आनंदाची बाब आहे असा खोचक टोला खडसेंनी लगावला. त्याबरोबरच महापालिका निवडणुकीतील प्रभारी पद मला डावललं नसून संतोष चौधरी यांना दिलेलं पद मला विश्वासात घेऊनच दिलं असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. गिरीश महाजन सोयीनुसार बोलतात. मुक्ताई नगरला जर भाजपचा पराभव एकनाथ खडसेंमुळे झाला तर मला माझ्या दृष्टीनं ते आनंदाची बाब आहे. मी काही भाजपचा नाही आहे, मी सत्ताधारी पक्षाचा मी विरोधक आहे. मग भुसावळ शहरामध्ये जो पराभव झाला तो कुणामुळे झाला? गिरीश महाजनांमुळेच झाला ना. मग अन्य ठिकाणी मग चोपड्याला भाजप आले नाही, यावलला भाजप आलं नाही, भडगावला नाही, पारोळ्याला नाही, पाचोऱ्याला नाही, भुसावळला नाही, अनेक ठिकाणी भाजपात आता पराभव झाला. या पराभवाला जबाबदार कोण? ज्यांनी ही जबाबदारी घेतली तेच जबाबदार असतील की नाही. महापालिका जळगावच्या निवडणुका घोषित झाल्या आणि त्या ठिकाणी संतोष चौधरींना त्या ठिकाणी प्रभारी पद देण्यात आलं. मला विश्वासात घेऊनच हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी प्रभारी पद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.